अमृतधारा भाऊसाहेब थोरात एक समर्पित जीवन। प्रवरा सतत प्रवाही असणारी, दुसऱ्यांना जीवन देणारी, कितीही कठीण वळण आली, उंच सखल प्रदेश असला तरी आपला मार्ग न सोडता पुढे जात राहणारी एक पवित्र नदी, तिच्या काठावर जन्मलेलं आणि त्याच पाण्याचे गुण अंगी बाळगणारं एक अजोड व्यक्तिमत्व, सहकार महर्षी श्रीयुत भाऊसाहेब संतुजी थोरात यांची ही कथा। शेती, पाणी, अन्नधान्य, दूध, सहकार या बाबतीत डोंगरा एवढं कार्य करणाऱ्या भाऊसाहेबांचा जन्म संगमनेर तालुक्यातल्या जोरवे गावचा। आजोबा गंगाराम पाटलांचा कष्टाळूपणा, आजीच्या देवभक्तीचा वारसा लाभलेल्या थोरात कुटुंबात वडील संतुजी आणि आई सखुबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1924 रोजी भाऊसाहेबांचा जन्म झाला। प्राथमिक शाळेचं 4थी पर्यंतचं शिक्षण त्यांनी जोरवे गावातच पूर्ण केलं। वय वर्ष 9 असताना ते पुढील शिक्षणासाठी संगमनेर इथं गेले। ह्याच काळात देशात स्वातंत्र्य चळवळीचं नवं पर्व सुरू झालं। महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशात सत्याग्रह सुरू झाला होता। भाऊसाहेब स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले। त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली। राष्ट्रीय सेवा दलातील अनेक नेत्यांची भाषणं ऐकून आणि सुभाष बाबूंच्या विचारांनी प्रेरित होऊन भाऊसाहेब विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले। माननीय अण्णासाहेब शिंदे शाळकरी वयातच कोल्हेवाडी म्हणजे भाऊसाहेबांच्या आजोळीच भाऊसाहेबांच्या संपर्कात आले आणि भाऊसाहेबांच्या विचारांची आणि जीवनाची दिशा बदलली। अण्णासाहेबांच्या आखीव रेखीव दिनचर्येचा, अभ्यासू कष्टाळू वृत्तीचा मोठा प्रभाव भाऊसाहेबांवर पडला। पुढे राष्ट्रीय स्तरावर शेती आणि अर्थकारणात अण्णासाहेबांनी मोठं योगदान दिलं हे सर्वश्रुत आहेच। 5 ऑगस्ट 1942 गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्ध चले जाव चळवळ सुरू केली। देशभर अटक सत्र सुरू झालं। सगळा देश स्वातंत्र्याच्या आगीनं पेटून उठला। असहकाराचा मंत्रघोष दुमदुमू लागला। धर्मा पोखरकर, भाऊसाहेब सुर्वे, बुवासाहेब नवले, पांडुरंग भांगरे, पी.बी. कडू पाटील इत्यादी सहकाऱ्यांबरोबर गावागावात फिरून भाऊसाहेब जनजागृती करू लागले। जनतेनं ब्रिटिशांविरुद्ध असहकार पुकारावा म्हणून ते सरकार विरुद्ध प्रक्षोभक भाषण देऊ लागले। केवळ शब्दानेच नव्हे तर कृतीने देखील सरकारी वास्तूंची मोडतोड करून, पोस्ट पेट्या जाळून, विजेचे खांब मोडून ते ब्रिटिशांविरुद्ध असहकार पुकारू लागले। भाऊसाहेबांना अटक करून त्यांची रवानगी योगायोगानं नाशिकच्या तुरुंगात अण्णासाहेब शिंदेंच्या कोठडीत करण्यात आली। अण्णासाहेब निरनिराळ्या पुस्तकांचा अभ्यास करून, टिपणं काढून, सर्वांशी चर्चा करत ज्ञानबाचं अर्थशास्त्र तसंच अनेक मार्क्सवादी पुस्तकांचं वाचन भाऊसाहेबांनी यावेळी केलं। बराकीत चालणारी अभ्यास मंडळं, चर्चा, प्रबोधन यामुळे त्यांचे विचार प्रगल्भ होत गेले। तुरुंगातून सुटका झाल्यावर भाऊसाहेब नव्या जिद्दीनं पुन्हा कार्यरत झाले। विडी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांनी त्यांच्यात आणि मालकात सुसंवाद घडवून आणला आणि समाजातील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला। आत्तापर्यंतचं चळवळीचं योगदान समाजाला उपयोगी ठरावं म्हणून चुलते दामू पाटील थोरात यांच्या सांगण्यावरून जोरवे सहकारी संस्थेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि इथेच त्यांच्या सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली। सहकार चळवळ ही देखील सामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीचं साधन ठरू शकते हे सूत्र जाणून त्यांनी सोसायटीच्या कामाला गती आणली। कामाची मर्यादा वाढवून इतर गावात सोसायट्या स्थापन केल्या। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळायला लागलं। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळून
त्यांची सावकारी कर्जातून सुटका झाली. या दरम्यान भाऊसाहेबांचा सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांचा संपर्क वाढला. भाऊसाहेबांच्या रूपानं त्यांना खंबीर नेतृत्व मिळालं. पण त्या चळवळीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जर असेल तर आम्ही ध्येयवादाने वेडे झालेलो होतो. कामगारांचं, शेतकऱ्यांचं, गरिबाचं राज्य आणायचं म्हणूनही आम्ही वेडे झालेलो होतो, ध्येय वेडे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे 1956 साली भाऊसाहेब सुपरवायझर युनियनचे अध्यक्ष झाले. सर्वांच्या सहकार्यानं त्यांनी खरेदी विक्री संघ स्थापन केला. व्यक्तिगत सभासदांमुळे अडचणीत आलेल्या अनेक खरेदी विक्री संघांचा अनुभव पाहून व्यक्तिगत सभासद न करण्याचा सूज्ञ निर्णय त्यांनी घेतला. आज या खरेदी विक्री संघाचं कार्य उत्तमरित्या चालू आहे. भाऊसाहेबांना आता नवी क्षितिज खुणावू लागली. साखर कारखाना काढण्याच्या कल्पनेनं त्यांच्या मनात जन्म घेतला. त्यांनी सहकाऱ्यांपुढे मनोगत मांडताच सर्वांनी ही कल्पना उचलून धरली. सर्वजण एकजुटीने कामाला लागले. माननीय अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विखे पाटील आणि खताळ पाटील यांच्या हस्ते शेअर विक्रीची धूमधडाक्यात सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादानं 16,50,000 रुपयांचं भांडवल जमा झालं. कारखाना उभारणीसाठी लागणाऱ्या निकषांची पाहणी करण्याकरता दिल्लीहून जैन कमिशन आलं. परंतु ऊस उत्पादनासाठी सुविधा नसल्यामुळे त्यांनी प्रतिकूल रिपोर्ट दिला. मध्यंतरी काही काळ तसाच गेला. दरम्यान भाऊसाहेबांनी काँग्रेस पक्षात श्रीयुत यशवंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 1965 साली भाऊसाहेब जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर काही दिवसांनी जुनी मशिनरी घेण्याच्या अटीवरती 50 टनी साखर कारखान्याला मंजुरी मिळाली. भाऊसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आनंद झाला. साखर कारखाना उभारणीत आलेल्या अनंत अडचणींवर मात करीत मार्च 1968 रोजी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम श्रीयुत यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सुरू झाला. या साखर कारखान्याची सुरुवातीची क्षमता 850 मेट्रिक टनावरून आज 3,500 मेट्रिक टन इतकी झाली आहे. संगमनेर, अकोले आणि चिन्नर या तालुक्यात 245 गावांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र विखुरलेले आहे. कारखान्याला उत्कृष्ट कामांसाठी अनेक बहुमानही प्राप्त झालेले आहेत. 1977 साली विजीकरणाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर राबवला गेला. कारखान्याच्या विकास कक्षामार्फत आणि जिल्हा बँकेच्या सहकार्यानं पाईपलाईन टाकणं आणि विहिरी पुनर्भरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला गेला. अशातच रिझर्व्ह बँकेनं 1977 साली शेती कराच्या दरात वाढ केली. सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात वाढलेल्या भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांच्या व्यथेला जवळून बघितलं होतं. पुन्हा एकदा ते शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली 5,000 शेतकरी खांद्यावर टिकोरे घेऊन रिझर्व्ह बँकेवर मोर्चा घेऊन गेले. याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेनं कर्जाचा व्याजदर 2% इतका कमी केला. 1978 साली भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी मीटर हटाव मोर्चा काढला. 5,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी वीज पंपांचे मीटर्स डोक्यावर घेऊन मिरवणुकीनं वाजत गाजत जाऊन वीज कार्यालयात जमा केले. ही चळवळ बाकीच्या तालुक्यातही पसरली. माननीय अण्णासाहेब शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या कमिटीनं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. परिणामस्वरूप वसंतदादांनी ही मागणी मान्य केली. त्याच साली भाऊसाहेब कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे विधानसभा निवडणुकीला उभे राहिले. अनंत अडचणींवर मात करून केलेल्या कामाच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि जनतेच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या पाठिंब्यावर भाऊसाहेबांनी निवडणुकीत विजय मिळवला. शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंदा हवा, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य मिळेल.
हे जाणून त्यांनी माननीय अण्णासाहेबांबरोबर डॉक्टर वर्गीस कुरियन आणि मणिभाई देसाई यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दुग्धोत्पादनाची सखोल माहिती घेऊन 1978 साली संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाची स्थापना केली. गायींसाठी रोग संशोधन आणि चिकित्सक प्रयोगशाळा सुरू केल्या. संकरित गायी पैदास केंद्र उभारली. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे शेतकरी या धंद्याकडे आकृष्ट झाले. वेगवेगळ्या गावात शास्त्रीय पद्धतीची दूध संकलन केंद्र सुरू झाली. आज मुख्य प्रक्रिया केंद्रात वेगवेगळ्या गावातून रोज 2.5 लाख लिटर दूध जमा होतं. ते विशिष्ट प्रक्रिया करून पिशव्यांमध्ये पॅक केलं जातं. याचं वितरण महाराष्ट्रासह इतर राज्यातही केलं जातं. त्याचबरोबर राजहंस ॲक्वाची स्थापना संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या कार्यकक्षेत करण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्रात मोठं योगदान दिलेल्या भाऊसाहेबांनी दुर्लक्षित राहिलेल्या लहान मोठ्या मच्छीमारांसाठी त्यांनी मच्छीमार परिषदेचं आयोजन करून त्यांच्या सहकारातून विकासाच्या अनेक योजना पुढे आणल्या. बदलत्या काळाबरोबरच नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन ते शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी वापरावं या हेतूनं अनेक तज्ज्ञ कमिटीबरोबर भाऊसाहेबांनी परदेशातील अनेक साखर कारखाने, आधुनिक शेतीची उपकरणे, दूध निर्मिती प्रकल्प यांना भेटी दिल्या. 1984 साली शेतकरी सभासदांना पूरक व्यवसाय म्हणून भाऊसाहेबांनी साखर कारखान्यातून निघणाऱ्या मळीतून औद्योगिक अल्कोहोलचं उत्पादन सुरू केलं. माननीय यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कृषी औद्योगिक क्रांतीची कल्पना मांडली. भाऊसाहेबांनी सहकाराच्या माध्यमातून ती प्रत्यक्षात राबवण्याचं ठरवलं. शेतीसाठी पाणलोट विकास क्षेत्रात उपसा जलसिंचनाचं जाळं निर्माण करून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाईपलाईन पोहोचवण्यासाठीचा प्रकल्प भाऊसाहेबांनी फादर बाखर यांच्या सहकार्यानं राबवला. पण त्याचबरोबर ठिबकाची साधनं शेतकऱ्यांनी वापरावी यावरही भर दिला. दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी लागणारी तंत्रज्ञानाची उणीव मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली. ग्रामीण भागातील तरुणांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास व्हावा या उद्देशानं 1983 साली विना अनुदानित या तत्वावर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना भाऊसाहेबांनी केली. त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाला त्यावेळचे मुख्यमंत्री श्रीयुत वसंतदादा पाटील यांच्या मंजुरीमुळे मूर्त स्वरूप आलं. आज अनेक सुंदर इमारतींनी नटलेलं हे नियोजनबद्ध संकुल भाऊसाहेबांच्या कल्पकतेची साक्ष देतं. मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, IT हे पुणे विद्यापीठाचे अभ्यासक्रम येथे चालवले जातात. भाऊसाहेब केवळ ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थ्यांचा विकास करून थांबलेले नाही, तर त्यांनी आदिवासी मुलांच्या विकासाकरता जय हिंद आदिवासी आश्रम शाळेची कोळवाडे गावात स्थापना केली. आज या शाळेत 500हून अधिक विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. अनेक पुरस्कारांबरोबरच महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शाळा हा पुरस्कार या शाळेनं मिळवला. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर भाऊसाहेबांनी स्वप्नवत भासणारी अनेक कामं कार्यकर्त्यांच्या मदतीनं प्रत्यक्ष नावारूपाला आणली. त्यांच्या कार्याची पावती म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांचा षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त भव्य सत्कार घडवून आणला. 1 ऑक्टोबर 1984 या दिवशी सर्वश्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि अभूतपूर्व समारंभात भाऊसाहेबांना कार्यकर्त्यांतर्फे 7,50,000 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. पण समाजसेवा हाच जीवनाचा ध्यास मानणाऱ्या भाऊसाहेबांनी स्वतःच्या 51,000 रुपयांची भर त्यात घातली. या समाजाच्या पैशाचा उपयोग त्यांनी पुन्हा समाजासाठी केला.
यातून त्यांनी सौभाग्यवती मथुराबाई भाऊसाहेब थोरात विश्वस्त संस्था स्थापन करून 100 खाटांचं अद्ययावत अमृतवाहिनी ग्रामीण हॉस्पिटल उभं केलं। आज हे हॉस्पिटल तालुक्यातील रुग्णांना खरोखरच अमृत वरदान ठरलेलं आहे। भाऊसाहेब इथेच थांबलेले नाहीत, त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी अनेक संस्था उभ्या केल्या आहेत। स्वातंत्र्य लढ्यापासून सहकारी चळवळीपर्यंतचा हा संघर्षमय प्रवास कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी ठरावा म्हणून भाऊसाहेबांनी अमृत गाथा आणि अमृत मंथन या 2 ग्रंथात तो शब्दबद्ध केला। या कार्यात प्राध्यापक केशवराव जाधव यांचं मोलाचं सहकार्य त्यांना मिळालं। भाऊसाहेबांच्या या सहकारी प्रकल्पाला अनेक नामवंतांनी भेटी देऊन गौरविलं आहे। भाऊसाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थांपैकी अनेक संस्थांनी रजत आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरी केली आणि त्यांची दैदिप्यमान कारकीर्द ही अशीच अखंडपणे चालू आहे। तसेच या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे। पण पुरस्कारांच्या अपेक्षेने भाऊसाहेबांनी कधीच कार्य केलं नाही। अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या छायेत त्यांच्याच संस्कारात वाढलेल्या माननीय बाळासाहेब थोरात यांनी भाऊसाहेबांना आपला गुरु मानून राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू केली। भाऊसाहेबांच्या हाताखाली सहकार चळवळीचे धडे शिकत त्यांनी उभारलेल्या अनेक सहकारी संस्थांचा कारभार आपल्या कुशल मार्गदर्शनानं समर्थपणे सांभाळलेला आहे। त्यांचे ह्या सगळ्या जीवनातले त्यांचे पैलू हे आदर्श म्हणूनच मी पाहिलं आणि ते अंगीकारण्याचा प्रयत्न मी केलाय। त्यांच्या कल्पनेतलं जे शेतकरी आहे, समाज व्यवस्था आहे, ही अत्यंत स्पष्ट आहे आणि त्या दृष्टीनं काम करीत असताना कटुता घेऊन वेळप्रसंगी त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं असतो। कटुता घेण्याच्या स्वभावामुळेच आज आम्हाला चित्र दिसतं का या तालुक्यातल्या संस्था अत्यंत सक्षमपणे चाललेल्या दिसतात। त्यांच्या या संपूर्ण वचक या सर्व व्यवस्थेवर आहे। भाऊसाहेबांच्या आजपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मथुराबाई थोरात आणि संपूर्ण थोरात कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे। भाऊसाहेबांचा वारसा पुढे चालवण्यास पुढची पिढी कटिबद्ध आहे। संगमनेर सारख्या महाराष्ट्रातील तालुक्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान प्राप्त करून देणाऱ्या भाऊसाहेबांना समाज कार्याबद्दल आजही तितकीच तळमळ वाटते। कृषी औद्योगिक क्रांती म्हणजे काय? कृषी क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे। शेतीमध्ये सुद्धा सहकाराच्या मार्फत आपण औद्योगिक क्रांती करू शकतो। तर त्या मार्गाने स्वच्छ कारभार करून, व्यवस्थित कारभार करून, लोकांना अधिक काही फायदे देऊन आपल्याला करता तर केले पाहिजे, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे। झाडं लावणारा माणूस या फ्रेंच लेखकाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद भाऊसाहेबांनी वाचला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन 1 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला। म्हणूनच जागतिक तापमान वाढीचा धोका लक्षात घेऊन आज वयाच्या 85व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल इतक्या उत्साहात दंडकारण्य अभियान 150 गावांमधून 28,000 हेक्टर जमिनीवर राबवत आहेत। आज या त्यांच्या प्रकल्पात डॉक्टर सुधीरजी तांबे आणि सौभाग्यवती दुर्गाताई तांबे तसंच अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आहे। अशा प्रकारचं अभियान राबवणारं हे भारतातील एकमेव उदाहरण आहे। अशा या समाजसेवेचं खडतर व्रत अंगीकारलेल्या निष्कलंक चारित्र्य असलेल्या सहकार महर्षीची ही कथा। पण ही कथा इथेच संपत नाही। आपल्या अमृत प्रवाहाने दुसऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणाऱ्या त्या प्रवरेसारखी ती अखंड वाहत राहते, आपल्याला प्रेरणा देत राहते। सहकाराचा महर्षी आचरणाने ऋषी पुण्य पुरुष जाणीला सकळा
श्रमाची जाणिली महती, ठेविली दूर राजनीती, दिगंत जाहली कीर्ती, परी मोह ना जाणिला, प्रवरे सम जीवन निर्मळ, सहकाराची अखंड चळवळ, त्यागाचा त्यास परिमळ, अमृतमय जीवन, ऐसे जीवन भावे सार्थ, साधावा सेवेतून परमार्थ, अवघा जन्म भावा कृतार्थ, प्रेरणादायी